हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर माहेरच्या यात्रेतील आपण भरी दिवशीचा व्लॉग आहे तो चॅनलवरती पहिल्यांदा अपलोड केलेला आहे आणि आजचा हा व्लॉग आहे तो आपण भर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळणी असते, तर आज आपण खेळण्याचा व्लॉग अपलोड करत आहोत। भैरवनाथ यात्रा उत्सव भरी दिवशीचा व्लॉग आहे तोही आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही पाहिला नसेल तर तोही तुम्ही बघू शकता। यात्रेतील खेळण्याच्या दिवशी सकाळचे लवकर उठून आंघोळी करून झाल्यानंतर आता मटणाच्या मसाल्याची तयारी चालू आहे। मटणाच्या करण्यासाठी 3 किलो कांद्याची प्युरी करायची होती आणि 2 किलो कांदा बारीक चिरायचा होता, त्यामुळे मी कांदा चिरायला बसलेली आहे। पांढरे तीळ मगच वहिनी मसाला बारीक करून घेत आहेत। लसूण मला कधी चालला वहिनींनी सकाळच्या नाश्त्याला सर्वांसाठी पोहे तयार केलेले आहेत। सर्वांनी मिळून आम्ही नाश्ता केला। जेवणाची तयारी आमच्या घरातील प्रत्येक कार्यक्रमातील जेवणाचे काम यांच्याकडे दिले जाते। व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो दोन्ही पण जेवण खूप छान बनवतात। तुमचं नाव काय हो? तुम्ही माझ्या पहिल्यांदा वापरून घेणार का नाही? पेस्ट, तीळ, अद्रक, लसूण अद्रक पेस्ट, खोबरे बारीक करून घेतलेले आहे। जेवणाची तयारी चालू आहे। वाऱ्यामुळे झडला ना, आणि इकडे सरबतची तयारी चालली का ना। कशाची पीस टाकली? तिळाची ना? आता मिरची पावडर टाकली ना? त्यामध्ये आता काय काय टाकलं? गाड्यांच्या मुळे ना ब्राईटनेस वाढवला की
ते म्हणतो ते काढताय का काढलेलं आहे काय तुझं मध्येच हां तेल मापात आहे जास्त नाही तेल बरोबर मापामध्ये आता काय काय ते पार वर होतं बरोबर आहे. आता बघ कट कसला भारी आलाय तुझ्या लय भारी होते मिळते की तेव्हा मटणाचं 100 किलो मटणाचं जेवण झालं की पण पप्पांना आपल्या घेतला पप्पा पहिलं खायचा पहिलं खायचं कट्टा धुवून कपडे धुवून झाल्यानंतर आता आमचा गोळा खायचा चाललेला आहे कुणा झालाय पण ए ताई दुपारच्या जेवणासाठी अशी नॉनव्हेज थाळी तयार केलेली आहे. त्यामध्ये आहे मटणाचं सुक्कं, मटणाचा रस्सा, भाकरी आणि कोशिंबीर तयार केलेली आहे. काय झालं तुम्ही मुद्दा म्हणलं का हो बिनू नाही झालं बाहेर गेला कुठं काय म्हणते या जेवायला पण जेवण दुपारचे जेवण करून झाल्यानंतर आम्ही सर्वजण आईसोबत शेडाकडे जातो. आईनंतर मसरांना वैरण पाणी दाखवते आणि मसरांना धुवून आल्यानंतर आम्ही आप्पांच्या घरी आलेलो. होय काय चालली करायचं जेवलं नाही अजून मग व्हेजवाल्यांचं चाललंय वे पनीर पनीर तुम्ही काय केलंय व्हेजला पनीरच करायचं. संध्याकाळच्या वेळेला वैष्णवीचे पप्पा घरातील सर्व चिल्ल्यापिल्यांना घेऊन जत्रेमध्ये खेळण्यासाठी घेऊन निघालेली आहेत. बाय बाय चिल्ली पिल्ली जत्रेत निघाली ती. बाय बाय हा ओ हे आधी घरातील सर्व चिल्ल्यापिल्ल्यांनी बोरगावच्या यात्रेमध्ये वरड्याच्या यात्रेमध्ये आणि देवळच्या यात्रेमध्ये खूप मजा मस्ती केली आणि खूप सारा एन्जॉयमेंट केला.
ए घ्या खावा. अरे चांगलं तरी आहे का? 7 जण दिसते ती का? तिकडे तिला आता ह्याच्यात तुम्ही दिसताय. संपलं तुमची पाणीपुरी. ए कसं लागतंय? छान आहे ना? वरतनं काय घेतलं? मँगो. मँगो, जिरा सोडा, फ्रूट बियर, कोको कोला, स्प्राइट, लेमन, ऑरेंज. बघू थांब. घ्या चला खावा तुमची आईस्क्रीम. तुम्ही आईस्क्रीमच खावा. हा तू बघ यांचा गोळा बघ. ए काय करतोय आधी? चप्पल काढ. काय हे लांब उड्या मारून मार दे उड्या. ह्याला उड्या मारायला होणार आहे का नाही? ह्याला उड्या मारायला जाऊ दे. जा की मी पैसे देतो त्याला मागायला. जा की बाबा. त्यांचं घर नेणार आहे आम्ही आता. जागा नेणार आहे.
वहिनी आणि मी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत भाकरीकडे बसलेलो आणि सुजा आणि मामी आणि आईची पण कामं होती ती चालूच होती. नंतर आम्ही 11 वाजता तयार होऊन मामांचा बड्डे होता म्हणून बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी हा विनूने खूप छान केक आणलेला आहे. चला फोटो पण काढ. या तुम्ही इकडे बसा. मग बसताय का इकडे? ते बसाय बाय कुठे जायचंय? हा म्हणजे अजून आहे ते मागवा सगळी. पहिल्यांदाच म्हटले आमटी करतो. लहानपणापासून पडला मामी मोठे आहे ना तुम्ही शॉर्टकट दिसतोय या जब प्रकाश हा याचा फ्लॅक्स आहे फोटो नाही काढला फक्त व्हिडिओ विनायक फडना फोटो काढ की ठेव ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे. रोज रोज येते का पाया पडायला? पाहुणे जेवून निघाली ती घरी. तिकडं बाहेर
हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू. बघू परी बघू. हा पडशील लागल. पाहुण्यांच्या जेवणासाठी घराच्या बाहेरच्या बाजूला हवेशीर वातावरणामध्ये असा पडदा लावून जेवणाची तयारी केलेली होती. रात्रीच्या 11:30 वाजता आम्ही आता राहिलेली घरातील सर्वजण जेवत बसलेलो. बघितला मोठी कुठे बसली मोठे थांबते ना. अंदाज दिसतो. बाय बाय. पाहुणे आता जेवण करून घरी माघारी निघालेली आहेत. तर आजचा हा ब्लॉग आहे. तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. यात्रेतील खेळण्याच्या दिवशीचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि व्यात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.